पहिल्यांदा मी 1 वाटी गरा घेतलेला आहे, अर्धी वाटी दही. त्यासाठी मी एक पातेलं घेतलेलं आहे. त्या पातेल्यात हा 1 वाटी गरा मी यात सगळा ओतणार आहे आणि हे दही हे यात असं टाकणार आहे आणि हे सगळं हाताने एकत्र करणार आहे की जेणेकरून ह्याचे ढिकळे होऊ नये. हे आपलं आता एकत्र दही आणि गरा हा चांगला एकत्र झालेला आहे. त्यामध्ये आपण पाणी टाकू. पाणी टाकून सगळे ढिकळे पातळ असं आपण मिश्रण तयार करणार आहे. हे अशा पद्धतीने एकही ढिकळं न होता अशा आपण हे मिश्रण केलेलं आहे आणि हे अर्धा तास असे करून झाकून ठेवणार आहे. आंबोळी वडा करण्यासाठी आपण 1 वाटी गरा, अर्धी वाटी दही हे आपण अर्धा तासापूर्वी आपण भिजवलेले होते. आता आपण बघूया हे कसे भिजलेले आहे. चांगले भिजलेले आहे आणि अगदी ते घट्ट झालेले आहे. आता आपल्याला पाहिजे असं मिश्रण तयार करायचं. आता यामध्ये आपण 1-1.5 चमचा मीठ, 1 चमचा बेकिंग सोडा हे आपण टाकणार आहे आणि हे चांगले आपण भिजवून 15 मिनिटे आपण झाकून ठेवणार आहे, कारण आपले पीठ चांगले फुगते. आंबोळी वडा करण्यासाठी लागणारे साहित्य: 3 बटाटे उकडून त्याचा साल काढून घेतलेले आहेत, 1 वाटी बारीक चिरलेला कांदा, अर्धी वाटी कोथिंबीर, 1 चमचा हळद, बाकी छोटा हिरव्या मिरच्याचा ठेचा आणि 1 चमचा जिरे, पाऊण वाटी तेल आणि हे मीठ. पहिल्यांदा बटाटा चांगला कुस्करून घेऊया की जेणेकरून आपल्याला ह्याची आता भाजी करायची. अशा प्रकारे हा चांगला बटाटा मी कुस्करून घेतलेला आहे. आंबोळी वडा तयार करण्यासाठी आपण पहिल्यांदा बटाट्याची भाजी करून घेऊया. त्याआधी आपण गॅसवर पॅन ठेवलेला आहे, त्यात तेल टाकलेलं आहे. तेल चांगले कडलेले आहे. त्यात आपण आता हे जिरे टाकले. जिरे चांगले तडतडले की त्यात आपण हिरव्या मिरच्याचा ठेचा टाकणार आहे. त्यात आपण 1 वाटी कांदा टाकणार आहे आणि तो चांगला भाजून घेणार. आपला चांगला भाजलेला आहे. त्यामध्ये आपण ही हळद टाकूया. चांगले मिक्स होईल. त्यामध्ये हा बटाटा टाकूया आणि त्यामध्ये 1.5 चमचा मीठ आणि हे चांगले आपण मिक्स करून घेऊया. तुम्ही आता ही बघू शकता की आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. त्यावरून आता आपण ही कोथिंबीर टाकूया आणि छानपैकी हलवून गॅस बंद करून आपण ही गार करायला ठेवूया. बटाट्याची भाजी आपली आता गार झालेली आहे. आंबोळीचा वडा तयार करण्यासाठी गॅसवर तवा ठेवलेला आहे. सर्व बाजूने तेल लावून घेऊया. तर हे आंबोळीचे पीठ टाकूया. त्या हाताने आपण असे बटाट्याचे बारीक हे करणार आहे म्हणजे असे ह्याच्यावर ठेवायचे आणि हे बटाटा आपण पूर्ण आंबोळीच्या पिठाने असे झाकून घ्यायचा. उघडा अजिबात ठेवायचा नाही. आता आपण याला साईडने तेल सोडूया आणि त्याला चांगला भाजू. वरचं चांगलं सुकलेलं आहे. त्यात आपण आता उलटे करू आणि साईडने आपण तेल सोडूया. चांगलं हे झालेलं आहे. आता आपण याला आता कट करायचं आणि चांगलं खरपूस भाजून घ्यायचं दोन्ही साईड.
अशा प्रकारे खाण्यासाठी तयार आहे आंबोळी वडा. तुम्ही हे करून पहा, कशी वाटते ती रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.